नमस्कार. सोनं ही अशी गोष्ट आहे, की आजपर्यंत प्राचीन काळापासून फक्त आणि फक्त महाग स्वरूपातली वस्तू म्हणून त्याची ओळख आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे. कारण प्राचीन काळापासून सोन्याचा वापर हा हौस-मौज करण्यासाठी, स्त्रियांच्या दागिन्यांसाठी, त्याचबरोबर गुंतवणूक करण्यासाठी म्हणून आजपर्यंत केला गेलेला आहे. आजच्या काळामध्ये सोन्याच्या किमती आहेत, या आकाशाला गवसणी घालत आहेत. 1,50,000च्या बाहेर सोनं गेलेलं आहे आणि इथून पुढे पुढच्या काळामध्ये सोन्याचा भाव किती होईल हे देखील सांगू शकत नसल्यामुळे आता मात्र सोनं ही वस्तू अत्यंत धोकादायक ठरत आहे. अनेकांचे जीव या कारणामुळे जात आहेत. अनेक ठिकाणी चोऱ्यामाऱ्या घडत आहेत. अनेक बँका लुटल्या जात आहेत. अशीच घटना आपल्याला बघायची आहे. ही घटना घडलेली आहे अलिबागमध्ये. अलिबागमध्ये चौल नावाचं एक ठिकाण आहे. या ठिकाणी एक मंदा म्हात्रे नावाच्या 70 ते 75 वय असलेल्या एक महिला राहत आहेत आणि या महिला अशी माहिती समोर येते की त्यांच्या माहेरची प्रॉपर्टी किंवा मालमत्ता याची देखभाल करण्यासाठी म्हणून एकट्याच राहत आहेत आणि आपल्या पतीपासून त्या वेगळ्या राहत आहेत. पतीपासून वेगळं राहण्याचं कारण म्हणजे आपल्या माहेरच्या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी म्हणून त्या राहत आहेत आणि त्यांच्या अंगावरती आता एक स्त्री असल्यामुळे काही प्रमाणामध्ये दागिने देखील आहेत. आता तारीख होती 28 जानेवारी 2026. या दिवशी सकाळपासून त्यांचे जे पती आहेत, हे पती त्यांना फोन करत होते. आता त्यांची जी पत्नी आहे, ही 10 वर्षापासून या मंदा म्हात्रे साधारणपणे आपल्या माहेरची प्रॉपर्टीची देखभाल करण्यासाठी राहत होत्या. त्याच्यामुळे मग रोज या नवरा-बायकोचा फोन किंवा संपर्क होत होता. आता 28 तारीख होती. या दिवशी सकाळपासून त्यांचे पती प्रमोद हे मंदा म्हात्रे यांना फोन करण्यासाठी प्रयत्न करत होते. सकाळपासून फोन करत होते. हा त्यांचा नेहमीचा दिनक्रम होता. तरी देखील आज मंदा या फोन उचलत नव्हत्या. सकाळपासून दुपार झालेली आहे, तरी देखील या फोन उचलत नव्हत्या. त्याचबरोबर मग आता संध्याकाळ होण्याची वेळ आलेली आहे, तरी देखील मंदा यांनी फोन उचललेला नव्हता. सुरुवातीला त्यांच्या पतीला असं वाटलेलं होतं, की त्यांना काही त्रास होत असेल किंवा त्या झोपल्या असतील किंवा इतरत्र बागबागायतीमध्ये कुठेतरी गेले असतील. कारण आता अलिबाग या ठिकाणी अनेक ठिकाणी बागबागायत असते आणि मालमत्तेच्या स्वरूपामध्ये बागायत किंवा स्वतःचं खाजगी घर अशा स्वरूपामध्ये अनेक व्यक्तींची मालमत्ता या ठिकाणी असते किंवा अनेक लोकांनी घेण्यासाठी प्रयत्न देखील केलेला असतो. अनेक लोकांनी घेतलेली देखील असते आणि आता या फोन उचलत नसल्यामुळे मग त्यांचे जे पती आहेत हे चिंताक्रांत झालेले आहेत, चिंतातूर झालेले आहेत. त्यांना त्यांच्या बायकोची काळजी वाटायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांनी असा विचार केला की आता आपण त्यांना जाऊन भेटूया. रात्रीचे 8 वाजता त्यांचे पती प्रमोद हे मंदा म्हात्रे राहत असलेल्या ठिकाणी चौल या ठिकाणी निघालेले आहेत. 8 वाजता ते पोचलेले आहेत. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी समोरच्या दरवाजाला बघितलेलं आहे, तर समोरच्या दरवाजाला कडी होती. मग ते मागच्या दरवाजाच्या बाजूने गेलेले आहेत. मागच्या दरवाजाला मात्र कडी नव्हती. मागचा दरवाजा घराचा सताड उघडा होता. त्याच्यामुळे मग प्रमोद यांनी घाबरतच घरामध्ये प्रवेश केलेला आहे. सकाळपासून जर का आपली पत्नी आपल्या फोनला उत्तर देत नसेल आणि आता मागचा दरवाजा उघडा असेल, समोरचा दरवाजा बंद आहे, त्याच्यामुळे मग त्यांना अगोदरच काहीतरी बरं वाईट घडल्याची शंका येत होती. त्याच्यामुळे मग त्यांनी घाबरत घरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि किचनमध्ये ते गेलेले आहेत. किचनमध्ये जाऊन पाहतात तर त्यांची पाचावर धारण बसलेली आहे. कारण त्यांची पत्नी आता या जगात नव्हती. ती त्या ठिकाणी मरून पडलेली होती आणि आता त्यांनी अधिक जवळून पाहणी केलेली आहे, तर त्यांना असं लक्षात आलं आहे की तिच्या अंगावरचे दागिने देखील लंपास झालेले आहेत. आता हे सगळं बघून ते घाबरलेले आहेत. त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. इतर मंडळी देखील तिथे जमा झालेली आहेत. त्यावेळेला मग सगळ्या मंडळींनी पोलिसांना फोन केलेला आहे. आता रेवदंडा पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. मग त्यावेळेला पोलिसांच्या लक्षात आलेलं होतं की हा खून हा चोरीच्या उद्देशाने झालेला होता आणि जे कोणी चोरटे त्या घरी आलेले होते त्यांना यथेच्छ असा प्रतिकार मंदा म्हात्रे यांनी केलेला होता. त्या संदर्भातल्या त्यांच्या अंगाखांद्यावरती खुणा देखील दिसून येत होत्या. आता हा जो प्रतिकार आहे, हा प्रतिकार करण्याच्या दरम्यान त्यांना काही जखमा देखील झालेल्या होत्या. त्यांच्या मानेवरती काही व्रण देखील होते आणि मग त्यांचा जो मृतदेह आहे हा उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी पाठवलेला आहे आणि आता या संदर्भामध्ये हा खून कोणी केला असेल किंवा चोरटे कोण होते या संदर्भामध्ये देखील पोलीस अधिक तपास करत आहेत. आता ही जी गोष्ट आहे किंवा अशा स्वरूपाचे जे हल्ले आहेत, हे हल्ले जास्त करून ज्येष्ठ नागरिकांवरती, एकटा राहणाऱ्या नागरिकांवरती होत असतात. त्याच्यामुळे अत्यंत खबरदारी घेणं गरजेचं असतं. सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले असताना आपल्या अंगाखांद्यावरती सोनं मिरवणे हे कितपत योग्य आहे
हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये सोनं किंवा सोन्याच्या वस्तू असतात. तर या संदर्भामध्ये सोन्याची जी गुंतवणूक आहे ही कितपत सेफ असू शकते किंवा घरामध्ये सोनं बाळगणं, अंगाखांद्यावरती सोनं बाळगणं हे देखील कितपत सेफ असू शकतं, याबद्दल तुमचा अभिप्राय देखील मला जरूर कळवा. आणि आता ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तरुण स्त्रिया असतील, लग्न कार्यक्रमासाठी निघणारे अनेक मंडळी असतात ज्यांच्या अंगाखांद्यावरती सोन्याचे दागिने असतात. त्यांनी देखील प्रवासामध्ये जाताना अत्यंत काळजी घेणं गरजेचं असतं. शक्यतो जर का गरज नसेल तर आपण अंगावरती आपल्या खोटे दागिने घालावेत, जेणेकरून मग आपल्या जीवाला धोका देखील निर्माण होणार नाही. त्याचबरोबर आजकाल बँकेच्या लॉकरमध्ये देखील सोनं ठेवण्याची सोय झालेली असते. पण हे जे सोनं आहे, हे सोनं जर का बँकेमधून देखील गहाळ झालं, लंपास झालं, तर मात्र आपल्याला ते जे सोनं असेल त्या सोन्याच्या रकमेइतकी किंमत आपल्याला बँकेकडून मिळत नसते. काही ठराविक रक्कमच मिळत असते. त्याच्यामुळे बँकेमध्ये ठेवलं जाणारं सोनं हे देखील कितपत सुरक्षित आहे, याच्यावर देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतो. आता ही जी संपूर्ण घटना आहे, ही टाळता येऊ शकली असती का? किंवा एकट्या-दुकट्या ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र राहणं हेच जास्त योग्य आहे असं आपल्याला वाटतं का? कारण जीवापेक्षा जास्त मूल्यवान कुठलीच गोष्ट असू शकत नाही. या सगळ्याबद्दल आपला अभिप्राय काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटणार आहोत आपण नवीन सत्य घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.